सर्वांना नमस्कार। आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत। त्यानुसार इयत्ता 1ली ते 8वीचे 3 स्तर केलेले आहेत। यामध्ये 1ली ते 2री एकूण 18 विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे। तर 3री ते 5वी साठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील 18 विषय असणार आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे। आणि शेवटचा जो स्तर आहे आपला 6वी ते 8वी त्यासाठी 20 विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं। तर हे सर्व उपक्रम आपल्या शाळेमध्ये कशा प्रकारे घ्यायचे आहे, त्याचं नियोजन कसं करायचं आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे, कृती आराखडा कसा बनवायचा आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आनंदाई शनिवार उपक्रम कृती आराखडा माहे ऑक्टोबर दिनांक 19/10/2024 आठवडा क्रमांक 3 यासाठी देखील आपण मागील प्रमाणेच नियोजन केलं आहे। वेळ, विषय आणि आपले जे 3 स्तर आहेत त्यानुसार इयत्ता 1ली ते 2री, त्यानंतर 3री ते 5वी आणि तिसरा स्तर आहे 6वी ते 8वी। तर त्यानुसार आपण पहिली जी तासिका असणार आपली 9 ते 9:30 तिन्ही स्तरासाठी आपण आनंदाई परिपाठ हा विषय घेतला आहे। यामध्ये 1ली आणि 2रीसाठी आपण व्यायाम प्रकार निवडला आहे की विविध प्रकारचे आसन करत असतो आपण, त्यामध्ये आपण पर्वतासन हा व्यायाम प्रकार निवडला आहे। तर विद्यार्थ्यांना आपण पर्वतासन कशा प्रकारे करायचं आहे ते दाखवायचं आहे। त्याचबरोबर पर्वतासन करण्याचे काय फायदे होतात हे देखील आपण त्यांना समजावून सांगायचं आहे आणि पर्वतासन घेताना विद्यार्थ्यांचा योग्य प्रकारे सराव आणि मार्गदर्शन देखील करायचं आहे आपण। त्यानंतर पुढील विषय आपला आनंदाई परिपाठ अंतर्गत 3री ते 5वी साठी योग ध्यान धारणा। यामध्ये आपण ओंकार, नाद व उच्चारण म्हणजे ओम कशा प्रकारे म्हणायचं आहे, ते म्हणण्याचे कोणते फायदे होतात, त्याचे 5 ते 6 वर्तने आपण कशा प्रकारे घ्यायचे असतात, त्याचा सराव कशा प्रकारे करायचा असतं, त्या ओंकार म्हणताना कोणती स्थिती पाहिजे, आवाज कसा पाहिजे, हे सर्व आपण विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे। त्यानंतर पुढे 6वी ते 8वी साठी आपण प्राणायाम या अंतर्गत अनुलोम विलोम हा व्यायाम प्रकार घेतला आहे किंवा प्राणायाम प्रकार घेतला आहे। तर अनुलोम विलोम कशा प्रकारे करायचं असतं, अनुलोम विलोम करताना कोणत्या स्थितीमध्ये बसलं पाहिजे, त्याचबरोबर हाताची किंवा नाकाची आपल्या अवस्था कशा प्रकारे पाहिजे याविषयी आपण विद्यार्थ्यांना सगळं समजावून सांगायचं आहे आणि अनुलोम विलोमचा आपण नियमित सराव करायचा आहे। त्याचबरोबर त्याचे विद्यार्थ्यांना फायदे देखील सांगायचे आहे। तर अशा प्रकारे आपली पहिली तासिका असणार आहे आनंदाई परिपाठ। त्यानंतर 9:30 ते 10च्या दरम्यान आपली जी तासिका असणार आहे ती आहे वाचन संस्कृती हा विषय निवडला आहे आपण। यामध्ये 1ली ते 2रीच्या मुलांना आपण छान छान गोष्टी वाचन घ्यायचे आहे किंवा विविध प्रकारचे आपल्या वाचनालयामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचे पुस्तकं असतील तर ते मुलांना वाचन करायला सांगायचे आहेत किंवा काही गोष्टी आपण स्वतः देखील मुलांना वाचून दाखवायच्या आहेत। गोष्ट कशा प्रकारे वाचली पाहिजे हे देखील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी समजावून सांगायचं आहे। त्यानंतर 3री ते 5वी या स्तरासाठी आपण वाचन संस्कृती अंतर्गत वाचन स्पर्धा घेणार आहोत। त्यामध्ये आपण एखादा परिच्छेद विद्यार्थ्यांना वाचायला सांगायचा आहे, त्याची स्पर्धा घ्यायची आहे। तर विद्यार्थ्यांनी मग वाचन करताना आरोह अवरोह कशा प्रकारे पाहिजे, त्याचे चढ उतार कशा प्रकारे पाहिजे, त्यानंतर वाचताना त्यामध्ये भावनात्मक त्याचा बदल कसा झाला पाहिजे, त्यानंतर परिच्छेदामधील एखाद्या आशयानुसार विद्यार्थ्यांना किती आकलन झालं आहे, या सर्व गोष्टी आपण वाचन स्पर्धेमध्ये निरीक्षण करायचे आहेत। त्यानंतर पुढील स्तर आहे आपला 6वी ते 8वी, त्यासाठी आपण पुस्तक परिचय हा विषय निवडला आहे वाचन संस्कृती अंतर्गत। पहा, तर यामध्ये विद्यार्थ्यांनी एखादं पुस्तक वाचन करायचं आहे। पुस्तक वाचन केल्यानंतर त्याचे लेखक, त्यांचा परिचय द्यायचा आहे, पुस्तकामध्ये काय आहे ते सांगायचं आहे, त्याचबरोबर पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं आहे, मुखपृष्ठ कशा प्रकारचं आहे, मूलपृष्ठ कशा प्रकारचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी पुस्तक परिचय या उपक्रमामध्ये देणं अपेक्षित आहे। त्यानंतर पुढील आपली तासिका असणार आहे 10 ते 10:30, त्यासाठी आपण कार्यानुभव हा विषय निवडला आहे आणि कार्यानुभव अंतर्गत आपण क्षेत्रामध्ये आपण अन्न हा विषय निवडला आहे। तर इयत्ता 1ली आणि 2रीसाठी आपण कुंडीतील लागवड हा विषय निवडला आहे आणि त्यामध्ये आपण कुंड्यांचे विविध प्रकार की आपण माहिती आपण कुंड्यामध्ये रोपटे किंवा झाडे छोटी छोटी लावत असतो, तर त्या कुंड्या जे आपण निवडत असतो त्याचे विविध प्रकारचे प्रकार असतात किंवा काही कुंड्या आपण स्वतः बनवतो। तर विद्यार्थ्यांना कुंडी कशा प्रकारे बनवायची आहे, त्याची रचना कशी असते किंवा कोणकोणत्या आकाराच्या कुंड्या असतात या सर्व विद्यार्थ्यांना आपण परिचय करून द्यायचा आहे। त्यानंतर 3री ते 5वीसाठी देखील आपण कार्यानुभव या अंतर्गत अन्न या क्षेत्रांतर्गत आपण कुंडीतील लागवड यामध्ये आपण कुंडीतील लागवड साहित्य परिचय दाखवायचा आहे विद्यार्थ्यांना की कुंडी कशा प्रकारे निवडली पाहिजे, त्यानंतर माती कशा प्रकारे कुंडीमध्ये भरली पाहिजे, त्यासाठी कोणत्या रोपांची निवड करू शकतो आपण, हे सर्व साहित्य आपण विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे आणि प्रत्यक्ष आपण विद्यार्थ्यांना त्या साहित्याचा परिचय देखील करून द्यायचा आहे। आणि 6वी ते 8वी या स्तरासाठी आपण कुंडीतील
लागवड अंतर्गत आपण प्रत्यक्ष भाजीपाला असेल, फळभाजी असेल किंवा फुलझाडे असेल तर कुंडीमध्ये कशा प्रकारे लागवड करायची असते, माती कशा प्रकारे भरायची असते त्याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना आपण द्यायचं आहे. आणि विद्यार्थ्यांना आपण विशिष्ट उद्दिष्ट द्यायचे आहे की तू कुंडीमध्ये कोणतं रोप लावायचं आहे, कशा प्रकारे त्याची निगा राखायची आहे याविषयीचं संपूर्ण माहिती आपण आणि मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक देखील आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. तर पुढील तासिका आपली 10, 30 ते 11 यामध्ये आपण गीत गायन हा प्रकार निवडला आहे. तर पहिली ते दुसरीसाठी आपण बडबड गीत निवडलं आहे. या ठिकाणी आपण खारुताई छोटीशी हे नवीन एक गीत आहे, ते बडबड गीत आहे, ते आपण विद्यार्थ्याकडून म्हणून घेत आहोत. याशिवाय जर आपण वेगळं कोणतंही एखादं बडबड गीत विद्यार्थ्याकडून घेतलं तर ते देखील या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर 3री ते 5वीसाठी गीत गायन अंतर्गत आपण अभिनय गीत घेणार आहोत. त्या अभिनय गीत अंतर्गत म्याव म्याव येऊ का घरात हे आपण एक नवीन आणि नाविन्यपूर्ण आणि मनोरंजक गीत या ठिकाणी विद्यार्थ्याकडून घेणार आहोत. याशिवाय तुमच्याकडे जर दुसरं कोणतं अभिनय गीत तुम्ही विद्यार्थ्यांना घेत असतील तर त्याचा देखील तुम्ही सराव घेऊ शकतात किंवा नाविन्यपूर्ण एखाद्या गीताची निवड करू शकतात. तर 6वी ते 8वीसाठी आपण गीत गायन यामध्ये देशभक्तीपर गीत गायन घेत आहोत. यामध्ये आपण वंदे वंदे मातरम हे गीत विद्यार्थ्याकडून सामूहिक किंवा वैयक्तिक देखील गायन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 10:30 ते 11च्या दरम्यान तिन्ही स्तरासाठी गीत गायन हा आपण विषय निवडला आहे. त्यामध्ये बडबड गीत असेल, अभिनय गीत असेल किंवा देशभक्ती गीत असेल याची आपण निवड करायची आहे. 11 ते 11:45च्या दरम्यान आपलं मध्यंतर असणार आहे. त्यानंतर पुढील तासिक असणार आहे 11:45 ते 12:30. त्यासाठी आपण कला हा विषय निवडला आहे. तिन्ही स्तरासाठी कला विषय निवडला आहे आणि लवकरच आपले दीपावली उत्सव सुरू होणार आहे, दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. तर त्या दृष्टीने आपण विविध उपक्रम घेत आहोत. यामध्ये 1ली ते 2रीच्या विद्यार्थ्यांना आपण पंथी सजावट व सुशोभन हा उपक्रम घेत आहोत किंवा कृती घेत आहोत. तर विद्यार्थ्यांनी पंथीची सजावट कशा प्रकारे केली पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी आपण पंथी असेल, रंग असतील, ब्रश असतील हे उपलब्ध करून द्यायचे आहेत. आणि पंथीची सजावट किंवा सुशोभन कशा प्रकारे केलं जातं हे आपण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवायचं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडून कमीत कमी एक तरी पंथी आपण रंगवून किंवा सजावट करून घ्यायची आहे. त्यानंतर 3री ते 5वीसाठी आपण रांगोळी काढणे हा प्रकार घेत आहोत. की आपल्याला माहीत आहे दिवाळीमध्ये आपण प्रत्येक दिवशी आपल्या घरासमोर अंगणामध्ये आपण रांगोळी काढत असतो किंवा शाळेमध्ये देखील आपण विविध प्रसंगी रांगोळी काढत असतो. तर उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे रांगोळी काढायच्या, मग ते ठिपक्याची रांगोळी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी असतील, छोट्या छोट्या रांगोळी असतील, तर विद्यार्थ्यांनी ते कशा प्रकारे काढायचे आहेत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, प्रात्यक्षिक घ्यायचं आहे आणि काही रांगोळ्यांचा सराव देखील आपण घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 6वी ते 8वी या स्तरासाठी आपण कला विषयांतर्गत दीपावली उत्सव हा आपला मेन थीम असणार आहे. तर त्या अंतर्गत आपण आकाशकंदील बनवणे हा उपक्रम घेत आहोत. आपल्याला माहिती आहे आपण दिवाळीमध्ये आकाशकंदील आपल्या घरासमोर लावत असतो. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असतो, तर आकाशकंदीलला खूप महत्त्वाचं. तर विद्यार्थ्यांनी स्वतः आकाशकंदील बनवल्यानंतर त्यांना एक वेगळ्या प्रकारची फिलिंग येणार आहे. त्यांना मी स्वतः बनवलं हे त्यांच्यामध्ये भावना जागृत होणार आहे. तर त्यासाठी विद्यार्थ्याकडून आपण वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील बनवून घ्यायचे आहेत. तर ते आकाशकंदील कशा प्रकारे बनवायचे आहेत ते विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगायचं आहे. त्याचबरोबर आकाशकंदील बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते देखील आपण विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी आणायला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 11:45 ते 12:30च्या दरम्यान कला हा विषय निवडला आहे. त्यामध्ये आपले मेन थीम असणार आहे दिवाळी उत्सव. त्या अंतर्गत आपण पंथी सजावट असेल, रांगोळी काढणे असेल किंवा आकाशकंदील बनविणे असेल हे उपक्रम घेत आहोत. त्यानंतर 12:30 ते 1च्या दरम्यान आरोग्य रक्षण, काळजी व उपाय हा आपण विषय निवडला आहे. ते अतिशय महत्त्वाचं असतं विद्यार्थ्याच्या दृष्टीनं. तर 1ली ते 2रीच्या विद्यार्थ्यांना आपला हात धुणे पद्धती, हात धुवायचं प्रात्यक्षिक आपण विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे. ते हात धुण्याचे कोणत्या स्टेप असतात ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आपण करून दाखवायचे आहेत. आणि हात धुण्याचे फायदे देखील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी समजून सांगायचे आहेत आणि सर्व स्टेप देखील आपण क्रमाक्रमाने विद्यार्थ्यांना दाखवायचे आहेत. त्यानंतर 3री ते 5वीसाठी आरोग्य रक्षण, काळजी व उपाय या अंतर्गत आपण डोळ्याची निगा कशी राखावी हा एक विषय निवडला आहे. अतिशय महत्त्वाचा विषय निवडला आहे की आजकाल पाहतो आपण की विद्यार्थ्यांचे डोळे असतील किंवा आपले सर्वांचे डोळ्यातील स्क्रीनच्या समोर खूप असतात किंवा पोल्युशन असतं, प्रदूषण आहे, त्यामुळे देखील डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. वातावरणामध्ये बदल होत असतो, त्यानुसार देखील आपण आपल्या डोळ्याची काळजी घेतली पाहिजे. तर नक्की आपण आपल्या डोळ्याची काळजी कशी प्रकारे घेतली पाहिजे हे विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगायचं आहे. त्याचबरोबर डोळे धुण्याचे फायदे देखील सांगितले पाहिजे, डोळे कशा प्रकारे धुतले पाहिजे हे देखील आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं आहे. आणि शक्य झालं तर आपण आपल्या आरोग्य सेवकाच्या मदतीने विद्यार्थ्यांची डोळे तपासणी हे देखील आपण यावेळी घेऊ शकतो. त्यानंतर आरोग्य रक्षण, काळजी व उपायांतर्गत 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यासाठी आपण किशोरवयीन मुली शारीरिक व भावनिक बदल हा आपण विषय निवडला आहे. आपल्याला माहीत आहे 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये हळूहळू बदल होत असतात. तर त्यानुसार त्या किशोरवयीन मुलामध्ये जे काही बदल होत असतात त्या बदलाबरोबर शारीरिक बदलाबरोबर त्यांच्यामध्ये भावनात्मक बदल देखील होत असतात. तर ते कशा प्रकारे होतात त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे हे विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगायचं आहे. समजा मुली असतील तर मुलींना मासिक पाळी येत असते, त्यावेळेस त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता कशी घेतली पाहिजे,
कोणत्या प्रकारच्या त्यांच्या भावना असतात, त्या कशा व्यक्त केल्या पाहिजे, हे सर्व आपण विद्यार्थ्यांना या तासिकेला समजावून सांगायचं आहे. त्यासाठी आपण एखाद्या तज्ज्ञ मार्गदर्शकाचं किंवा समुपदेशक असतात त्यांची देखील मदत घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण 12:30 ते 1च्या दरम्यान आरोग्यरक्षण, काळजी व उपाय हा विषय निवडला आहे. आणि त्या अंतर्गत हात धुणे पद्धती असेल, डोळ्याची निगा राखणे असेल किंवा किशोरवयीन मुली यांना मार्गदर्शन करणे असेल, हे विविध प्रकारचे उपक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. अशा प्रकारे आनंदायी शनिवार उपक्रम कृती आराखड्याअंतर्गत 10 ऑक्टोबर दिनांक 19/10/2024 आठवडा क्रमांक 3 रोजी आपण विविध प्रकारचे विषय आणि उपक्रम निवडले आहेत. याशिवाय जर आपण आपल्या शाळेमध्ये कोणत्या वेगळ्या प्रकारचे उपक्रम किंवा विषय घेत असतील, ते देखील तुम्ही जर आमच्यासोबत शेअर केले तर ते नक्कीच सर्वांसाठी फायद्याचे होणार आहेत. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेत असतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन कृती आराखड्यासह आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.